चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. जो घटनेच्या पलीकडे जाऊन विचार करतो तो परमार्थी. घटना म्हणजे जग आणि जीव यांच्या रचनेतल्या बदलाचा आविष्कार. घटना म्हणजे काय असते नाही तरी जीव आणि जगत यांची जी रचना असते आधीची, तिच्यामध्ये काहीतरी बदल होतात, त्याचा आविष्कार होतो, त्याला आपण घटना म्हणतो. आपल्या आयुष्यात घटना, निसर्गात घटना, अमक्यात घटना, तमक्यात घटना. घटनांचं स्वरूप फक्त बदलाचा आविष्कार एवढंच असतं. त्यामुळे घटनांना एक योग्य महत्त्व देता येतं. पहिली गोष्ट हे जर एकदा लक्षात आलं की हा फक्त बदलांचा आविष्कार आहे. रचना काहीतरी आहेच. आपण जन्माला आलो त्याच्या आधीपासून रचना आहे, असतानाही आहे, नंतर राहणार आहे. आपल्याला काही काळजी करायचं नाही की आपण सारी जग पुढे होणार, ते दिसणार नाही वगैरे, अशा बऱ्याच तारखा आत्तापर्यंत येऊन गेल्या, तुम्हाला माहितीच. काही चालेल नाही, काही काळजी करायचं कारण नाही, तर तसं काय होणार नाही. झालं तर रचनेतल्या बदलाचे आविष्कार मात्र होत राहतात. आणि ते होत राहतात इतके आहेत, हेही आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही की महाराज म्हणायचे ना, घडामोड हा जगाचा स्वभाव आहे. ते लक्षात ठेवायला हरकत नाही की तो स्वभाव आहे त्याचा. त्यामुळे बिनघटनेचं काही होणार नाही, घटना होतच राहणार. रोज काहीतरी नवीन काहीतरी घडते, सारखे बदल होतात आणि त्याचे आविष्कार आपल्याला काही दिसतात, आविष्कार असल्यामुळे काही दिसतात, काही दिसत नाहीत, असंही असतं. माणसाच्या मनातल्या काही घटना आपल्याला दिसत नाहीत. घटना घडतात की नाही मनामध्ये, पण ते आपल्याला सगळ्या बाहेरच्या माणसाला दिसतात का? आपल्या स्वतःला आकलन होत नाही, बाहेरच्याला काय होईल, तर त्यांच्या मनात काय चाललंय समजत नाही म्हणतो आपण. आत तरी काहीतरी रचनांचे बदल झालेले आहेत, पण आविष्कार न दिसल्यामुळे काही माणसांच्या चेहऱ्यावर काही दिसत नाही. तर आत बदल चालू असतात पण आविष्कार नसतो, असं होतं. तो आविष्कार आहे तो आपल्याला कळत नाही, असं आहे. आविष्कार असेल पण तो आपल्यासमोर आलेला नाही किंवा आपली तेवढी दृष्टी सूक्ष्म नाही. तर घडामोड हा जगाचा स्वभाव आहे. त्यामुळे या अर्थाने घटना ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. तर माणसाचं जगाचं जीवन त्यांनी भरलेलं आहे. जगात एक नक्की की अकारण काही घडत नाही, ते सत्य आहे. त्यासाठी काही म्हणजे शास्त्रज्ञांनी किंवा फार मोठ्या लोकांनी विचार केला पाहिजे असं नाही. कोणी सामान्य मनुष्य हा विचार करीतच असतो, करीत असावं की या ज्या घटना घडल्या ह्या काय कारण असावं, त्याचा जो आविष्कार मला दिसला, तर त्या मूळ रचनेत बदल का झाला. म्हणजे ते फळ पडलेलं फक्त शास्त्रज्ञांनीच पाहावं असं आहे का? आपण स्वतः पाहावं, आपल्याला कळतं काहीतरी त्याच्यावरनं कळेल. असं करायचं तर आपल्या आयुष्यात काही फळ पडलेली दिसतील, काही घटना घडलेल्या दिसतील, त्या तशा का घडल्या याचा फक्त काही त्यांनीच विचार करावा असं नाही. ते परमार्थीच आहेत माझ्या दृष्टीने एक प्रकारचे. फक्त त्याची पातळी कुठे आहे तेवढं फक्त एका आपण समजण्याचा प्रयत्न करू. तर ते फळ खाली पडलेलं त्यांनीच पाहावं असं काही नाही, आपण स्वतः पाहू शकतो. आपल्या परीनं ते लक्षात ठेवू की हे आपलंसुद्धा काम आहे. फक्त सामान्य मनुष्य या घटनांच्या पलीकडे जात नाही, तो घटनात असतो. अनेकदा आपला संबंध पलीकडे जाण्याची आहे. त्यांच्यासमोरचा घटना घडली पण ते त्याच्या पलीकडे गेल्या. त्यांना असं वाटलं की हे वरून पडतंय एवढी साधी गोष्ट नाही आहे, अजून काहीतरी ह्याच्यामध्ये आहे, त्याच्या पलीकडे काहीतरी आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी आहेच. त्या घटनेमध्ये ते होतेच पण त्याच्या पलीकडे जायचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना काहीतरी सापडलेलं आहे. सामान्य मनुष्य जे देतो, सामान्य मनुष्य घटना पाहतो, आपण ही घटना पाहतो, पण घटना पाहिल्यानंतर आपले जे त्याच्यावरचं काही म्हणणं असतं त्याला रिॲक्शन्स किंवा रिमार्क्स किंवा प्रतिक्रिया किंवा शेरे असं स्वरूप असतं. ते विचार करण्याचं आपलं चाललं इथे. पलीकडे जाऊन विचार करायचा आहे. आपण रिमार्क पास करतो त्याबद्दल किंवा शेरा देतो, काहीतरी रिॲक्शन देतो, काहीतरी प्रतिक्रिया देतो किंवा शेरे देतो. तर ते म्हणजे विचार नव्हे. इथे जो अभिप्रेत आहे तो विचार हा नव्हे. ह्या फक्त रिमार्क्स आणि प्रतिक्रिया आहेत, शेरे आणि प्रतिक्रिया आहेत असं लक्षात ठेवायला हरकत नाही. तर त्या पलीकडे जाऊन विचार करणं ह्याच्यामध्ये आणि ह्या आपल्या प्रतिक्रियामध्ये आणि नुसते शेरे देण्यामध्ये फरक आहे.
मुलाला समजा शाळेत काही शिक्षा झाली, घरी आल्यावर त्याला काय बाबा शिक्षा झाली तुला विचारत, का तुला मारलं, काय झालं, आता मारत नाही अलीकडे कारण ते झाले कायदा वगैरे, पण समजा त्यातून काय झालंच असलं किरकोळ, सगळं अजून ते स्वरूप यायचे कायद्याचं, तोपर्यंत काय असेल तरी शिक्षा करू, योग्य असेल तर अर्थात असं म्हणतो मी, तर ती केली असली आणि घरी आल्यावर जर विचारलं तर मुलं काय सांगतात हा क्षणभर आपण विचार करू, की ते शिक्षक तसलेच आहेत, मारकुटेच आहेत म्हणून मारतात. ही शेरा किंवा प्रतिक्रिया त्या पलीकडे जाऊन केलेला विचार नव्हे, मला एवढंच म्हणायचं आहे. यामधला फरक आपल्यासमोर असावा, यामध्ये फरक नाही का काही, ते मारकुटे म्हणून मारतात. आपण तसा विचार करतो का? आपण पालक असू, घरातले कोणी असू, दादा कोणीतरी काका कोणीतरी असू किंवा हे असू ताई असू, तर आपण काय विचार करू की अरे तुला मारलं कसं, काहीतरी केलं असलं पाहिजे, म्हणजे कशाचा तरी हा परिणाम आहे हे शोधण्याचा आपला प्रयत्न असतो. त्या मुलाचा तर नसतो, त्याचं म्हणणं असतं की ते मारकुटेत म्हणून ते मारतात. ते मारकुटे नाही, काहीतरी असलं पाहिजे, म्हणजे हे पलीकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आपली. आणि याचं कारण असं की तो मार आपल्याला बसलेला नाही आहे. आपल्याला ज्या वेळेला मार बसतो त्यावेळेला असं नाही विचार करत. मनुष्याला ज्या वेळेला आता त्यांना मारकुटे आहेत म्हणणं हे सोपं आहे, कारण ते भूल आहे, त्याला मार बसलाय म्हणून ते त्यांना मारकुटे ठरवते. ही शेरा किंवा प्रतिक्रिया आहे सर्वसामान्य माणसाचं. जेव्हा हे तर मी मुलाचं मुद्दाम सांगितलं की बरेच वेळेला आपण वैचारिकदृष्ट्या तिथंच राहतो हे स्पष्ट व्हावं यासाठी सांगितलं की एखादा माणूस वाद घालणार, काहीतरी त्यांच्या वाद झाला तर तो भांडखोर आहे असं आपण म्हणतो, मग ते मारकुटे त्यात काय मोठा फरक झाला. अजून आपण त्याचा स्वभाव आपण ओळखलेला नाही खरं म्हणजे, पण त्याचा आपल्याचे काहीतरी वाद झाला याचा अर्थ तो भांडखोर आहे किंवा भांडखोर आहे हे आपण ठरवले आहे. अजून ते तसं ठरायचं, त्याचा स्वभाव आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही. फक्त आपल्याला काही खटकलं किंवा आपल्याला काही त्रास झाला, मग त्याला तसा त्रास झाला, मार बसला म्हणून त्यांनी त्याला मारकुटे ठरवलं, आपण ह्याला भांडखोर ठरवलं. ह्याच्यामध्ये वैचारिकदृष्ट्या फरक काय पडला? वैचारिकदृष्ट्या फरक काही ते पडला, दोघांनी विचार केलाच नाही आहे, फक्त शेरे दिलेत, आपल्याला होत असलेला त्रास फक्त त्याची प्रतिक्रिया दिली, त्यामुळे त्याला भांडखोर ठरवणं. अपघात झाला, कुठेतरी अपघात पाहायला नुसता झाला, आपल्याला झाला तर फारच वेगळी गोष्ट होईल, पण जर झाला आपण काय म्हणतो, काय बेदरकारपणे गाड्या चालवतात. प्रतिक्रिया आहे, शेरा आहे, हा विचार आहे असं नाही म्हणतायत. म्हणून फरक लक्षात घेण्यासाठी सुरुवात पाहतो की हे शेरा आहे, प्रतिक्रिया आहे. बेदरकारपणे झाला का खरं काय झालं, तो जात होता सरळ, तिकडचा समोर येऊन काहीतरी चुकलं आहे त्याचं चालवताना, तो ह्याला काही समजा धक्का लागला आहे का, हाही गेला होता उजवीकडे हे आपल्याला अजून नीट कळलेलं नाही, तोपर्यंत काय बेदरकारपणे अलीकडे चालवतात. ही प्रतिक्रिया किंवा शेरा आहे, हा घटनेच्या पलीकडे जाऊन केलेला विचार नाही. आपल्या वाट्याला येईल तर हमखास तो चुकलेलाच आहे, म्हणजे तिथं काय प्रश्नच येत नाही. अपघातात कधी मी चुकलो हे 10% लोक असतील, बाकी सगळ्यांचं दुसऱ्याचं चुकलेलंच असतं. तेव्हा ह्या सगळ्या तात्कालिक आणि भावनिक प्रतिक्रिया असतात, असं लक्षात ठेवायला हरकत नाही. ह्या भावनिक तात्कालिक आपल्या सेटअपला धरून अशा प्रतिक्रिया असतात. तेव्हा मग त्यामुळे पुढे व्यवहारात गोंधळ काय होतात, कोण भाऊजी असतील, कोण काय आणखीन हे असतील, तो पुतण्या असेल किंवा काय काका असतील किंवा आणखीन कोणी असेल, तर ते तसेच आहेत इथपर्यंत आपण निष्कर्षाला येतो, विचार न करताच. ते आपल्या प्रतिक्रिया असतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण घटनांच्या पर्यंत गेलो नाही, घटनेच्या पलीकडे गेलो नाही, फक्त वरवर पाहिलं आणि आपल्या प्रतिक्रिया देऊन टाकल्या, तर तसं नसावं. त्यामुळं आपलं मन संकुचित राहतं, त्यामुळं आपलं व्यावहारिक नुकसान होतं, कारण लोकांना नाव ठेवणारा लोकांपासून तुटतो, तर त्याचंच नुकसान होतं. तो संकुचित राहिला, त्याने जर असं का झालं नाही याचा विचार केला नाही, म्हणजे घटनेच्या पलीकडे गेला नाही, तर तो संकुचित राहील, नुकसान त्याचं होईल. त्याच्या पलीकडे गेला तर कदाचित त्याला अजून काहीतरी त्याच घटनेत दिसेल. यासाठी जसं आपल्याला दिसतं, अगदी सुरुवातीला आपण पाहिलं की मुलाच्या बाबतीत जसं पाहिलं की त्या मुलाच्या बाबतीत आपल्याला दिसतं की यानं काल सांगितलेला उतारा केला नाही म्हणून गेल्याबरोबर हजेरी झाली, त्यात ते पाहिलं, त्यामुळे ह्याला काही छडी बसली समजा किंवा काय असेल ते शिक्षा झाली असं आपण कल्पना करू, तर त्याचं ते चुकलेलं आहे म्हणून असं झालेलं आहे, म्हणजे चुकल्याचा हा परिणाम आहे. तेव्हा हे एकदा घटनेच्या पलीकडे गेल्यानंतर लक्षात आलं. तर असं घटनांच्या पलीकडे जाण्याची ही प्राथमिक अवस्था आहे की कोणीतरी आपल्याला दाबून जर गाडी पुढे काढायला लागलं तर बरेच वेळेला असं असतं की आपणही तशीच आधी गाडी काढलेली असते तिच्याकडून. मग त्यालाही असं वाटतं की असं कोण पुढे जाते आपल्या, असं वाटून मग तो पण काढतो. त्यावेळेला जर थोडंसं जर काही घासलं गेलं तर मग काय दोष कोणाचा, ते नेहमीप्रमाणे दुसऱ्याचा असतो. पण हे जर लक्षात आलं तर आपण ओव्हरटेक केलं होतं काही कारण नसताना, तर त्यामुळे आता त्यांनी केलेलं आहे. हे थोडंसं घटनेच्या पलीकडे गेलं तर साधं लक्षात येतं. ह्याला मी पहिली पातळी म्हणतो, विचार करण्याची पातळी पण पहिली आहे. अजून दुसरी पातळी आहे ती शास्त्रज्ञांना सापडलेली आहे, ती आहे
की त्यांना हेही कळलं की हे जे काही फळ पडतं आहे ते पृथ्वीच्या दिशेनं पडतं आहे. अशा असंख्य वस्तू निघाल्या तरी तिथेच पडतात, त्या एक विशिष्ट वातावरणापर्यंत गेल्यानंतर तिथून कुठूनही सोडल्या तरी तशाच पडतात. पृथ्वीच्या खाली गेलं तरी खोदायला लागलं तरी सुद्धा तोच अनुभव येतो. मग काहीतरी गुरुत्वाकर्षण नावाची शक्ती आहे वगैरे वगैरे असं त्यांना आणखीन सापडलं. या नियमाचा उपयोग होतो पुढे. ज्यांनी विचार केलेला आहे, घटनांच्या पलीकडे गेलेले आहेत, त्यांना काहीतरी सत्य सापडतात. ती व्यावहारिक असू देत, ती कदाचित फिजिकल युनिव्हर्सला लागू असलेली असू देत, पण ती सत्य आहेत आणि त्यांना ती सापडलीत. त्याचा परिणाम ज्या वेळेला मनुष्य घटनेच्या पलीकडे जातो आणि विचार करतो, त्याला मी विचार असं समजतो, तर त्याचे जे विचार आहे त्यापोटी काहीतरी सत्य सापडतात, काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात आणि त्याचा उपयोग पुढे करून घेऊन आपली शास्त्रनिर्मिती होते, यंत्रनिर्मिती होते, साधनं निर्माण होतात, वाहनं निर्माण होतात, विमानांची उड्डाणं ठरतात. सगळ्या गोष्टींना ठरवताना एक नियम उपयोगी पडलेले आहे. असे असंख्य नियम आहेत, मी त्याबद्दल काही म्हणत नाही, पण जितका जितका विचार केला गेला तितकं या पातळीवर आपल्याला वैज्ञानिक नियमांची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. तेव्हा ही दुसरी जी पातळी आहे, तिला मी दुसरी पातळी म्हणतो. आता ते त्याच्या पलीकडे गेले, ते स्वतःच अडकलेले नाही आहेत. आता त्यांचा तो स्वभाव आहे. समजा शास्त्रज्ञांनी असं म्हणायचं ठरवतं, फळाचा स्वभावच दिसतोय तसा. आपल्याला हे पटेल का? असं काहीतरी फळाचा स्वभावच आहे, पडतच राहायचं आपलं, कुठेही सोडा आपलं पडतं खाली. म्हणजे असं जर स्वभाव आहे मारकुट्यासारखं म्हटलं जर उद्याला, तर चालेल का? आपल्याला ते आत्ता बोलताना सुद्धा चालत नाही, पण आपण असं अनेक वेळेला करतो. आपण पहिली पातळी ओलांडायची आहे, मग दुसरी, मग त्याच्यामध्ये आपल्याला सत्य सापडतात, ती दुसऱ्या पातळीवर, मग त्याची सार्वत्रिकता असते, त्यामुळे ते कुठेही तसंच होतं. मग तशा पद्धतीनं मग यंत्र, वाहनं वगैरे, घरदारं काय असेल ते, अवकाश शोधन असेल, निर्मिती काय असेल ते शक्य होतं. तेव्हा ह्या दुसरी पातळी जी आहे ती थोडासा त्या घटनेचा अर्थ लावते आणि त्याचा कार्यकारणभाव शोधते आणि मग ती घटनेच्या पलीकडे जाते. मग ते फळ पडणं एवढी प्रतिक्रिया, एवढीच घटना राहत नाही, तिच्या पलीकडे काहीतरी नियमाचा बोध होतो. तेव्हा हा बोध झाला, ही आपली दुसरी पातळी झाली. कार्यकारणभाव कळलं, तसा कर्मांचे परिणाम कळले, कर्मपरिणामाचा सिद्धांत आहे तो तसा अबाधितच आहे, तो तसाच होत राहील. बोलण्यासारखे उत्तर येते, हे जे आपल्याला दादोदात म्हटलं, किंवा आपण डोंगराजवळ जाऊन ध्वनी केला तर प्रतिध्वनी येतो, हे जितकं आहे तितकेच आपल्या व्यवहारात आपल्याला अनुभव, आपले जे वागणं आहे त्यानुसार येत असतात. तर आपल्याला येणारे अनुभव हे आपल्या वागण्यावर अवलंबून आहेत. हे जर एकदा लक्षात आलं तर 50च्या वर प्रश्न कमी होतात. अजून एक 30-40% राहतात प्रश्न. ते कसे सोडवायचे ते आपल्याला माहिती आहे, तर त्याची कारणं पण आपल्याला लक्षात येतील. पण त्यासाठी थोडंसं घटनांच्या पलीकडे जावं लागेल. तर हे जे घटनेच्या पलीकडे जाणून विचार करण्याचं काम आहे ते माझ्या दृष्टीनं थोडं अधिक, म्हणजे अर्थ तर शोधला, या घटनेचा अर्थ लावला, म्हणून कार्यकारण भाव समजला, म्हणून कर्मपरिणाम, काहीतरी कर्माचे परिणाम होत असतात, त्यानुसार कर्म बदलले तर परिणाम बदलतील. नुसतेच परिणाम बदलले पाहिजेत असं म्हणून आरडाओरडा करून काय उपयोग होणार नाही. आपल्याला कर्म बदलावी लागतील. हे जर लक्षात आलं तर मग आणखीन थोडा फायदा आपला होतो, म्हणजे थोडा परमार्थ साध्य होतो. तर थोडासा परमार्थ साध्य विज्ञानाने झालेला आहे आणि पुढे तेच टिकेल की विज्ञानाने झालेला हा परमार्थ टिकेल. तेव्हा त्या अर्थाने ते परमार्थाला पूरक आहे. परम म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ अर्थ आहे ना तो, त्यामुळे तो श्रेष्ठ अर्थ आपल्याला सापडला. थोडा नुसतंच पडलं असं नव्हे, काही कार्यकारण भावाने पडलं, काही नियमाने पडलं, तर नियम सापडला, हा आपला फायदा झाला. आता कुठेही गेलो तरी या नियमाचा आपल्याला आढळ किंवा अनुभव येईल. तर हे एक झालं. त्याच्यानंतर काय होईल तर इथपर्यंत जाऊन थांबायला होतं, ह्याच्या पुढचं सापडत नाही. बरेच मंडळी जातात, बुद्धिमान असतात किंवा ते आहेतच, म्हणून तर हे सगळं सापडलेलं आहे, म्हणून तर शास्त्र निघालेली आहेत, सगळं झालेलं आहे. पण विचार करता करता असं होतं, इथंपर्यंत जायला होतं आणि असं वाटतं की इथे कार्यकारण भाव आणि सगळं हे संपलेलं आहे. तर हे जे काय घडलं, ते फळ जे पडलं आणि काय गुरुत्वाकर्षण झालं, काय जे झालं सिद्धांत झाला, त्यानुसार हे सगळं चाललेलं आहे. इथंच सगळं संपलं असं जर वाटलं तर पुन्हा परमार्थ सापडत नाही. असं कसं झालं हा प्रश्न राहिलाच पाहिजे पुन्हा, की ते आकर्षण निर्माण झालं, ते झालं कसं हा प्रश्न राहिलाच ना. आकर्षण निर्माण झालं हे कळलं, हा वस्तूतला संबंध कळला फक्त आपल्याला, आणि तो स्पष्ट करणारा एक सिद्धांत सापडला, एवढंच झालं. पण ह्याच्या पलीकडे अजून या सिद्धांताला आधार काय, हा सिद्धांत जन्माला कसा आला, याला आधार कोणता, हा कोणत्या आधारानं जगतो. म्हणजे जसा न्याय एखादा दिला जातो, तो न्याय कळला, पण त्याला आधार घटनेचा आहे, हा म्हणून हा न्याय दिला, ठीक आहे. म्हणजे घटनेला आधार कोणाचा आहे, कोणीतरी बनवली त्यांचा आहे, मग त्याला आधार कोणाचा आहे, जनाधार आहे, ठीक आहे. म्हणजे काहीतरी आपल्याला आधारांचे सुद्धा आधार लागतातच परत. तसे या सगळ्याला आधार काय, ते आपल्याकडे जे म्हणजे ज्या वेळेला थोडंसं सूक्ष्म पाहतात ते ह्याच्या पलीकडे जातात. अजून याला काहीतरी आधार असला पाहिजे. एक घटना जर घडली, एक कुठली आत्ता म्हटलं तशी साधी एखादी घटना आहे,
तर तिला एक नियम नियंत्रित करतो. त्या नियमाला कोण नियंत्रित करतो? कारण आपल्याला सगळ्याच गोष्टी इतक्या नियमबद्ध दिसत नाहीत. काही वेळेला नियम ओलांडून गोष्टी घडलेल्या दिसतात. आपण नाही का एखाद्याशी आपला स्वभाव सोडून चांगलं वागतो, वाईट वागतो म्हणत नाही, चांगलं वागतो म्हणतो, वाईट वागतो समजा तसं म्हणा वाटलं तर, पण स्वभाव सोडून आपण वाईट वागतो. असं होतंच की नाही एखाद्या वेळेला. म्हणजे ओलांडण्याचं सामर्थ्य असलं पण हा आपल्यात आहे. एक स्वभाव नावाची चीज आहे, ती घटना आहे, बरोबर आहे, तिला काही कार्यकारण भावाप्रमाणे ती बनलेली आहे, पण तिच्या पलीकडे जायचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. म्हणजे अजून मी कुणीतरी आहे जो या नियमाच्या बाहेर आहे आणि तो नियम नियंत्रित करतो, त्यावर त्याचं काहीतरी नियंत्रण चालतं. असं कोणीतरी याच्या बाहेर आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर अजून सापडतो, त्याला परमार्थ म्हणतात. आपल्याला जे सापडलं तो अर्थ, परमार्थाची दिशा सूचित केली पण परमार्थ नाही सापडला. तो परमार्थ सापडायला त्याच्या पलीकडे जावं लागेल. नाही कसं म्हणता येईल? अनेक लोक म्हणतात ह्याच्या पलीकडे नाहीच, इट ऑपरेट्स ऑफ इटसेल्फ. कुठला एखादा प्रोग्राम आहे सांगा मला जो ऑपरेट ऑफ इटसेल्फ असा आहे? आपल्याकडे इतके प्रोग्रामर्स आणि आता इथे सुद्धा असतील कदाचित, पण जो प्रोग्राम कोणी बनवला नाही तो स्वतःच ऑपरेट होतो असं कुठला प्रोग्राम आहे? काही होत नाही. त्याला करता लागतो, त्याला नियम लागतात, त्याला त्याची रचना करून द्यावी लागते. हा, मग सॉफ्टवेअर वापरणं हे काम वेगळं आहे. वापरतो कोणी करेल, ज्याला थोडंसं ज्ञान झालं तो ऑपरेट करेल, पण प्रोग्राम करणारा कोणीतरी असतो हे गृहीत धरल्याशिवाय प्रोग्रामच अस्तित्वात येत नाही. मग तिथून पुढे मग त्याचं ऑपरेशन ते तुम्ही त्यात किती खोल जायचं ते तुम्ही ठरवा, वापर कसा करायचा ते तुम्ही ठरवा, पण याला प्रोग्रामरच नाही किंवा अशा तऱ्हेची रचनेला निर्माताच नाही हे म्हणणं हे आपलं बुद्धिदारिद्र्य आहे. कारण तुम्ही त्याच्या पुढे जात नाही आहे, तुम्ही अर्थापर्यंत गेला, परमार्थापर्यंत जात नाही. मग ठीक आहे, जायचं नसेल तर जाऊ नका ना. आपलं कोणाचा आग्रह आहे? मारकुटे मास्तर येतलं कोणाचा आग्रह आहे म्हणू नका म्हणून, पण म्हणणार आपल्यापुरतं. पण आपण ओळखून असतो की हे असं नाही आहे, हे उतारा राहायला म्हणून केलेलं आहे, हे उतारा राहायला म्हणून झालेलं आहे. ते असं का ओव्हरटेक झाली? तर मी ओव्हरटेक केली होती चुकीच्या पद्धतीनं म्हणून त्याने दाखवून दिलं. तुम्ही चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केली आहे म्हणून मी चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केली आहे असं त्यांनी गाडी चालवताना आपल्याला दाखवून दिलं. हे आपल्याला ओळखतं ना, म्हणजे याला काहीतरी त्याच्या पलीकडे आहे ना अजून अर्थ. मग असंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा सगळ्या घटना ज्या घडतात त्याला अजून काहीतरी अर्थ असतो आणि त्याचा काहीतरी नियामक असतो. त्याचे जसे नियम आहेत तसं नियमाला नियामक आहे आणि नियामकसुद्धा तो जो काम करतो तो त्याचं, म्हणजे जसं आपल्याकडे सांगितलेलं आहे की कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, तिन्ही शक्ती असायला पाहिजेत. ह्यात कर्तुम शक्तीचा प्रत्यय येतो, अकर्तुम शक्तीचा क्वचित प्रत्यय निसर्ग देतो आणि अन्यथा कर्तुमची शक्ती दिसतच नाही कुठे. तर त्याचं कारण हे आहे की त्याच्या पलीकडे जायचं, म्हणजे केलेलं आहेच आहे, करता येतच, तर ते मोडता पण येतं, घडवता पण येतं आणि मोडता पण येतं, इथपर्यंत करतं. मोडलेलं दुसरं निर्माण करता येतं असं काहीतरी नियंत्रण त्याच्यावर आहे हे कळत नाही आणि म्हणून तिथपर्यंत जायला होतं आणि त्याच्या पुढचं समजत नाहीसं होतं. मग समजत नाही म्हणायला काही हरकत नाही, पण समजत नाही म्हणण्याऐवजी काही वेळेला मनुष्य विचार करणारा तिथेपर्यंत जाऊन थांबल्यामुळे कदाचित स्वतःच्या बिंदूच्या मर्यादापर्यंत थांबला असेल, कदाचित स्वतःच्या विचारशक्तीपर्यंत थांबला असेल, हे आपण समजू शकतो. पण माझ्या दुर्बिणीची ताकद संपली पाहण्याची म्हणून त्याच्या पुढं काही नाही असं म्हणण्यासारखंही आहे. माझ्या दुर्बिणीची ताकद जर संपली असेल तर मी ताकद वाढवावी, नाही तर माझ्या दुर्बिणीची ताकद एवढीच आहे, मला एवढंच दिसतंय असं म्हणावं, काय बिघडतं त्याच्यामध्ये? मला एवढं दिसतं, आपल्या साध्या दृष्टीला नाही का दिसत, तर मला एवढंच दिसतं, इथपर्यंत दिसतं, त्याच्या पुढं आपल्याला काही दिसत नाही. डोळे तपासायला गेलो होतो नाही का, सांगा पुढचं अक्षर वाचता येतं का नाही वाचते, तर सांगतो म्हणजे याला कळतं, याला बो एवढा नंबर आहे, हां चालते की तसं आपली असेल कदाचित. आपल्या जशा देहाच्या दृष्टीची मर्यादा आहे तशी कदाचित त्या दुर्बिणीची मर्यादा आली असेल म्हणून तिला ते दिसत नाही आहे. ते नाही आहे म्हणणं हा चुकीचं आहे. तेव्हा ते नाही आहे म्हणता येत नाही, कारण जे पाहणार आहेत त्यांनी पाहिले, ते म्हणता की आहे, तर आम्ही पाहिले, तर तुम्ही जर पाहिले तर निदान सध्या तुम्ही पाहिले एवढं मी म्हणेन, मी काही पाहिलं नाही असं म्हटलं तर चालेल ना, आपल्याला काय हरकत नाही. कुणीतरी ज्ञानेश्वर महाराज असतील, कुणीतरी तुकोबा असतील, कुणीतरी गुणाजी बाबा असतील, कुणीतरी आहे त्यांनी म्हणलंय की मी पाहिलंय, तर त्यांच्यावर विश्वास ठेवतो आपण, त्याला आप्तवाक्य म्हणतो. आणि हे सगळं जे ज्या अर्थाने परमार्थ आहे त्या अर्थाने ते आपलं जीवनही नियंत्रित करत आहे. ते जर एकदा लक्षात आलं तर प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला थोडंसं आणखीन वेगळ्या पद्धतीनं पाहता येईल. गोष्टी त्याच असतील, हे काय काय गोष्टी असतील, नेहमीच्याच गोष्टी आहेत. मी आपल्याला त्याला हे लावून दाखवतो म्हणजे आपल्याला अधिक स्पष्ट होईल की निदान त्यापूर्वी एक पाहू की हे सगळं पाहण्याचा उपयोग काय. जो घटनेच्या पलीकडे जातो, जाऊन विचार करतो, जातो, पहिल्यांदा त्याला जावं लागेल, त्या घटनेतून बाहेर यावं लागेल.
पाण्याच्या बाहेर येईल, तीरावर उभा राहील, मग नदी कशी आहे ते सांगेल. तसं घटनेच्या बाहेर जाईल आणि मग ठरवेल की ही घटना कशी घडली, मग त्याला ती व्यवस्थित कळते. म्हणून तेव्हा घटनेच्या पलीकडे गेला, मनाने गेला म्हणा, शरीराने बाहेर आला असेल तर तो व्यवस्थित सांगू शकतो. जसं शरीराने बाहेर आल्यावर त्या पाण्याचा स्थिती सांगता येते, तसं मनाने बाहेर आलं तरी ती घटना कशी घडली हे तटस्थतेने सांगता येतं. आम्ही पायी येऊ जाऊ म्हणजे तेच ते बाजूला राहता येतं आणि सांगता येतं. मनुष्य तिथेच आहे, मनुष्य कुठे गेला नाही, पण मनाने बाजूला झाला आणि तो प्रपंचाकडे पाहतो. तो प्रपंचाचं स्वरूप त्याला अधिक व्यवस्थित कळतं, घटनेचं स्वरूप अधिक व्यवस्थित कळतं. तर हे व्हावं यासाठी निदान जेवढं जमेल तेवढं आपण आपल्या ज्या घटना घडतात त्याच्या पलीकडे जावं. घटना तर आयुष्यात घडतातच आहेत, कसलेही असतील, त्या चांगल्या वाईट अशा अर्थाने मी म्हणत नाही, घटना घडतात. तर त्या ज्या घटना घडतात त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करावा. तर तिथे जर आपल्याला त्याचा अर्थ लागत असेल तर लावायचा प्रयत्न करावा. त्यात काही परम अर्थ असेल तर तो शोधायचा प्रयत्न करावा. आपल्याला माहीत असेल एखादं गाव आपण टाळलेलं असतं, त्याच गावी जावं लागतं. व्यवहारात होतं ना असं, एखादं गाव आपल्याला आवडत नाही, त्या गावी आपल्याला जायचं नाही, नेमकी बदली त्याच गावी होती, काय करायचं होतं. पण पुढे काहीतरी परम अर्थ सापडतो त्याच्यात, म्हणजे काहीतरी परमेश्वराची योजना असते की त्याला वाटतं की त्याला त्या गावी पाठवाच. काय होणार आहे माहिती नाही, त्याला माहिती आहे, त्याला असं माहिती आहे की हे 5 वर्षांनी अमुक होणार आहे किंवा 1 वर्षांनी केल्यानंतर त्याला अमुक माणूस भेटणार, हां मग त्याच्यासाठी ह्याला इथे पाठवला. आता आपल्याला परमार्थ, आपली दुर्बीण माहिती आहे आपल्याला केवढी येते, त्या आपल्याला हे भित्तीच्या पलीकडचं दिसत नाही, घटनांचे अर्थ कसे दिसणार मला सांगा. त्यासाठी परमार्थाचा एरिया ठेवलेला आहे, तिथून आपण पाहायला. आता ते पाहायला जायच्या वाटा कशा आहेत ते आता ठीक आहे, त्या वेगवेगळ्या आहेत, त्या आपण माहितीत आपल्याला साधनेच्या वाटा त्यासाठी आहेत. तर नसेल तर आपल्या बुद्धीची मानवी मर्यादा आहे ओळखून तिथं थांबावं आणि मग ते कोणावर तरी सोपवून असावं की ह्याच्या पुढचा अर्थ कोणी देवावर सोपवेल, कोणी गुरुवर सोपवेल, निसर्गावर सोपवेल, कसं त्याला काय सोपं असं वाटतंय तिथं ते सोपवेल. आणि ही घटना घडली, कार्यक्रम हा उलगडत नाही, पण ह्यात काहीतरी असेल आणि ते मला नंतर कळेल, कळण्याची इच्छा आहे, इच्छा बाळगावी, आग्रह नसावा. त्यात सुद्धा पुन्हा बारीक फरक आहे. आग्रह असला की त्रास होतो, इच्छा असली ना की पुरवली जाते कधीतरी. कारण कळायला सुद्धा आपली कुवत नको कळायला. असं सांगा, कळल्यात कुवत जर आपली नसेल तर ते कळणार कसं आपल्याला. सांगितलं समजा एखाद्या वेगळ्या भाषेतली वस्तू आहे, आपल्याला ती भाषाच येत नाही, वेगळ्या भाषेतलं काही वाक्य आहे आणि ते भाषा आपल्याला येत नाही आहे, तर ते आपल्याला अर्थ कसा कळणार त्याचा. मग ते त्यांना सांगता येत नाही. ते म्हणतील की ठीक आहे काही दिवसांनी तुला कळेल. असं आपण लहान मुलाला जसं सांगतो काही वेळेला, काही दिवसांनी तुला हे कळेल, तू मोठा झालास म्हणजे कळेल, तू आई झालीस म्हणजे कळेल, तू आजोबा झालास म्हणजे तुला कळेल. असं आपण व्यवहारात नाही का सांगत. तेच परमेश्वर आपल्याला सांगतो, जरा थांब तुला कळेल, इथे का पाठवला, तिथे का पाठवला, हे का केलं, ते का केलं. तुला असं वाटते की या सगळ्या घटना नाहीत, त्याच्यामध्ये अर्थ तर आहेच पण परमार्थ सुद्धा आहे. आणि त्या अकारण उगीच कशा तरी चाललेल्या वगैरे नाही आहेत. योगायोग वगैरे चान्सेस सांगतात अलीकडे. चान्सेस काय नाही, सगळं व्यवस्थित बांधलेलं गेलेलं आहे. जर ओलांडायचंच असेल तर परमेश्वराला ओलांडता येतं, ही त्याची एक शक्तीचं विशेष शक्ती आहे त्यातली, पण सर्वसाधारण तो त्यात पडत नाही. तर इच्छा असावी की कळून यावं अशी इच्छा असावी, पण आग्रह नसावा. आणि असं जर आपण केलं काय होतं, इच्छा आहे आणि आग्रह नको का म्हटलं जातात, आता ते सांगतो आणि आपल्या व्यवहाराला हे वाक्य लागून करून दाखवतो, झालं का आपलं काम. तर आपण जोपर्यंत इच्छा बाळगतो तोपर्यंत त्यांचा जो मार्ग आहे त्यात अडथळा निर्माण होतो. म्हणजे मला कळत नसलेल्या भाषेतलं वाक्य समजावून सांगा म्हणल्यासारखं ते असतं. आग्रह धरला, आग्रह आहे माझा समजा की मला हे कळलंच पाहिजे, असं तर तुम्ही समजा त्या गुरूंकडे काय ते देवाकडे काय ते जाऊन जर बसलं मला हे कळलंच पाहिजे. हा अगदी प्रामाणिक ही गोष्ट सोडून द्या, फार मोठी काही अशी संत मंडळी होऊन गेली की आग्रह धरला आणि त्याने ते घडवूनच आणलं, मग त्याला ते बिडकर महाराजांसारखे लागतात. ते गुरुच्या दारातच बसलेत जाऊन की तुमचं काय असेल ते असू दे, तुम्ही जेव्हा उडी मारून याल तेव्हा याल, तोपर्यंत अन्नपाणी सोडून बसले. ते लोकांचा आपण अपवाद समजावा ह्या पुरता, बाकी एरवी होता येतं, पण या पुरता अपवाद समजावा. तेवढी आपल्याकडे धारणा नाही, तेवढी आपल्याकडे शक्ती नाही. मग आपण काय करावं, इच्छा बाळगावी. इच्छा बाळगल्याने काय होतं, त्यांना इच्छा पुरी करायची आहे म्हणून त्याला ते समजावून देण्यासाठी त्या भाषेची आई शिकवता येते, जे परमार्थाचा श्रीगणेशा त्याला शिकवता येतं. तो शिकवला की त्याला ते अर्थ काय आले, हळूहळू लक्षात आलं बाबा. कारण मागं का त्याला सांगतात मागे जा आणि 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष अशा घटना आठवा. मग त्यावेळेला त्या घडताना चुकीच्या वाटल्या, पण त्यानंतर 5 वर्षांनी बरोबर ठरल्या. त्या ज्या योग्य व्हायला होत्या, हव्या होत्या त्याच घडल्या. पण त्यावेळेला मात्र असं वाटलं की असं कसं झालं, तसं कसं झालं, असं सारखं वाटत होतं. तेव्हा ते जे वाटत होतं त्याचं त्यांना कळत होतं बरोबर, फक्त ते बरोबर त्या ठिकाणी गेल्यावर आम्हाला ते स्टेशन आल्याशिवाय स्टेशनची झाडं दिसण्याची तरतूद नाही, त्याला काही इलाज नाही. तर ती दुर्बीण सांगितलं तसं आपली छोटी आहे म्हणून ते तसं आहे. तर आग्रह धरला की आड आल्यासारखं होतं त्यांच्या.
आत्ताच मला हे कळावं म्हटलं तर कसं कळेल? आपण त्याला जसं म्हणतो की बाबा तुला हे बाबा झालास म्हणजे कळेल, तुला आई झाल्यास म्हणजे कळेल. मग ती आई व्हायला पाहिजे किंवा ती काय आजी व्हायला पाहिजे, आजोबा व्हायला पाहिजे, म्हणजे त्याला त्या अवस्थेत काय असते साधारण प्रतिक्रिया हे कळेल. तर ते त्याला तेवढा प्रवास करावा लागेल तेव्हा ती कळेल. तर तसं ते परमेश्वर तेवढा प्रवास घडवून आणतो आणि तुम्हाला ते कळून देतो काय ते. तर त्याची यंत्रणा व्यवस्थित चालू आहे. तर ती तिच्यात आपण आग्रहाने आड येतो, इच्छेने आड नाही येते, इच्छेने सोपं होतं. ठीक आहे, तर आणखीन थोडंसं लवकर, आणखीन थोडीशी आकलनशक्ती वाढवून काहीतरी करून ते कळून देतील. आता आपल्या व्यवहाराचा आणि ह्या घटनेचा संबंध, ह्या वाक्याचा आणि या घटनांचा विचार करण्याचा संबंध काय आहे ते थोडंसं बघूया. समजा एखादं अपयश आलं, एक 3 गोष्टी सांगितल्या. एक पहिली पातळी, दुसरी पातळी आहे आणि तिसऱ्या पातळीवर आपण परमार्थाचा विचार करतो. तर तसं पाहिलं, एखादं समजा अपयश असेल, आपली प्रतिक्रिया काय राहील? निराशा आहेत. आता ते परीक्षेतलं असलं तर परीक्षा पद्धतीवर काहीतरी अलीकडे काय तथ्य राहिलं नाही वगैरे वगैरे, नीट तपासत नाही, व्यवस्थित झालंच नसेल ते वगैरे वगैरे, सगळं असं काय जे असेल ते. आता वैज्ञानिक आहे, दुसऱ्या पातळीवर आहे, वैचारिक मनुष्य आहे, तो दुसऱ्या पातळीवर आहे, तो मी श्रेष्ठच समजतो. तर तो काय करेल? तो म्हणेल असं होणार नाही. कारण मी पाहिलेलं, मागे आपल्याला बोललो होतो एकदा आणि आपल्याही लक्षात असेल की व्हेरिफिकेशनचे अर्ज जातात ते पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचे कधी गेलेच फारसं पाहिलं नाही कुठे. जे मेरिटमध्ये आलेले आहेत त्यांनी व्हेरिफिकेशनला अर्ज केला, मला असे कसे काय मार्क मिळाले म्हणून तो विचारा पेढे वाटत असतो. होतो की नाही असं? मेरिटला आला ते सांगतो, मेरिटला जो आला पहिला दुसरा, तरी भाऊ मला असं कसं काय झालं म्हणून व्हेरिफिकेशनला अर्ज केला आणि त्याचे मग पुढे काय मार्क कमी होऊन आले वगैरे, असं काही नाही. तिथं काही अविश्वास वगैरे नसतो. नापास झालेला व्हेरिफिकेशनला अर्ज करतो, परीक्षा पद्धतीत चूक आहे, हे झालं, माझी बेरीज चुकली, माझं अमुक झालं. तसं ह्याला जेव्हा 99 पडले तेव्हा त्याची बेरीज चुकली वगैरे असं काय तो अर्ज नाही करत. तेव्हा हे ठीक आहे. पण शास्त्रज्ञ आहे तो तटस्थपणे विचार करेल. तो म्हणेल हे पाहिलं पाहिजे, मार्क पडले, अपयश आलं, ठीक आहे, अमुक मार्क पडले, अमुक पडायला पाहिजे होते, यात फरक आहे, मान्य आहे. त्यात फरक असेल तर त्याला काहीतरी कार्यकारण भाव असेल, तुमचा पेपर पाहायला पाहिजे, तो कसा आहे, त्याप्रमाणे ते दिलेत केलेत की नाही, असेसमेंट व्यवस्थित झाली आहेत की नाही. मग जर समजा अपयश असेल तर कष्टात कमतरता होती का, एकाग्रतेचा अभाव अभ्यासात होता का, त्याची कारणं तो शोधून काढेल. किंवा अभ्यासाला ती क्वालिटी जी अभिप्रेत आहे ती नव्हती का, असे सगळे तो विचार शोधेल. हा दुसऱ्या पातळीवरचा माणूस आहे, तो बरोबर शोधतो. तिसऱ्या पातळीवरचा मनुष्य आहे म्हणण्यापेक्षा हे जो परमार्थ आहे तो याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने लावेल. आज आता मागं जाऊन तर काही एकाग्रता आणता येत नाही, मागं जाऊन तर काही पेपर बदलता येत नाही, हे तर काही सोयी नाही आहे, म्हणजे नसावी बहुतेक अजून तरी. तर कारण काय सांगता येत नाही आपल्याकडे, कसल्या तरीच्या काय निर्माण होईल, जसं पास जसं करायचंच आहे तसं कदाचित असं सुद्धा होईल की जा आणि परत एकदा पेपर येऊन मग घेऊन जा मार्क, काय तुला घ्यायचं, असं सुद्धा उद्या करायचं कायदा होईल का काय कोणा ठाऊक. पण अशा तऱ्हेनं परमार्थी मनुष्य आहे तो काय म्हणेल, हे मागं जाऊन तर काही करता येत नाही, हे तर बदलता येत नाही, हातात पडलेले ते बरोबर आहे, वैज्ञानिकदृष्ट्या दुसऱ्या पातळीवर तपासणी झालेली आहे, ते हे जे आहे हे बरोबर आहे असं ठरलेलं आहे. तर मग आता काय करायचं, तर मग आपलं चित्त शांत ठेवण्यासाठी हा प्रसंग निर्माण झालेला आहे. हा परमार्थी विचार आहे. तो त्याच्यात थोडासा आणखी अर्थ शोधतोय की असं का घडलं असावं. तर मी आत्तापर्यंत बराच शांत मनुष्य म्हणून प्रसिद्ध आहे, किंवा स्वतःला वाटतं, प्रसिद्ध असण्यापेक्षा स्वतःला वाटतं, तर माझी थोडीशी परीक्षा पाहावी म्हणून हा प्रसंग आला असेल. मग कितपत शांत आहे, किंवा मला एकाग्रता म्हणजे काय हे नीट कळेल नाही तर ती कळावी म्हणून हे अपयश असेल, मग ती एकाग्रता मी मिळवीन. म्हणजे पारमार्थिक विचाराला तो आणखीन पुढे गेला, तो आता अडकलेला नाही आहे त्या घटनेमध्ये, पलीकडे गेलेला आहे. तपासणी केली पण त्याच्या पुढे जाऊन हेही केलं की आता मला काय यातून घेता येते, तर मला माझी एकाग्रता वाढवता येईल, माझ्या शांतचित्ताची परीक्षा पाहता येईल, मला यातून शांतचित्त मिळवायला काय करावं लागतं, कदाचित उपासना करावी लागत असेल, मार्ग असेल, ह्या गोष्टीसाठी काहीतरी मार्ग असेल, ध्यानाचा असेल, काय उपासनेचा असेल, तो विचार करेल. ते जे काही विचार केलेला आहे तो त्याचा परमार्थाचा भाग झाला. म्हणजे तीच घटना आहे, साधी प्रतिक्रिया आहे, निराशेची वगैरे वगैरे सगळी आहे, परीक्षा पद्धतीवर आहे, दोषारोप आहे, अमुक आहे तमुक आहे, तीच घटना आपण एखाद्या मनाविरुद्ध गोष्टीला लावून पहा, दुसऱ्या तिथे त्रास, दुसऱ्यावर दोष, सगळे हे मनाविरुद्ध काय ते घडलं की साधारणपणे दुसरे लोक जबाबदार असतात त्याला, तर त्याप्रमाणे ते इतर लोक जबाबदार असतात. मग असं होतं. जो मनुष्य कार्यकारण भावाला आहे, दुसऱ्या पातळीवरचा आहे, तो म्हणेल की यात काही परिस्थितीचं आकलन चुकलं होतं का, मनाविरुद्ध कसं घडलं,
मनाचा सेटअप कसा होता, तो बरोबर होता का, तो संकुचित होता का, तो आपल्यापुरतं पाहणारा होता का, म्हणून मनाविरुद्ध वाटतंय का, हे सगळे विचार करत जाईल. काही पूर्वग्रह आड आले का, हे दुसऱ्या पातळीवरचे विचार चालू आहेत सगळे. तिसऱ्या पातळीवर गेल्यावर तो म्हणेल की ठीक आहे, मनाविरुद्ध म्हणजे काय असतं हे आजपर्यंत मला कधी माहीत नव्हतं, ते आता माहीत व्हावं म्हणून हे घडलं. तेव्हा आता मला दोन्हीची तोंड द्यायची तयारी मला यातून करता येईल, काय हरकत नाही, अशी परीक्षा आहे, तर ही मी तयारी करेन. म्हणजे त्याला आणखीन त्यातून काहीतरी आणखीन सापडलेलं आहे. जे कार्यकारण भावाला सापडली त्याच्या पलीकडे अजून काहीतरी त्याला सापडलेलं आहे. त्याला अजून त्यात भगवंताचं सापडेल, त्याला भगवंताची इच्छा सुद्धा दिसेल त्याच्यात. तो म्हणेल की ज्या अर्थी मनाविरुद्ध झालेलं आहे तर ती भगवंताची इच्छा आहे की मी माझ्या मनाप्रमाणे होण्यात काही हित नाही आहे, त्याच्या मनाप्रमाणे होण्यात हित आहे, तर त्यासाठी हे दिलेलं आहे. तर अजून दे तसंच, त्यानेही माझं काहीतरी हित होईल. कधी होईल? होईल 6 महिन्यांनी होईल, वर्षांनी होईल, काय ती वेळ आली की त्याचं होईल, त्यावेळेला ते मला कळेल. तर असंही होईल. तेव्हा ही मनाविरुद्ध जी गोष्ट आहे तर ती त्याला या कारणाने पारमार्थिकदृष्ट्या उपयोगी पडेल. असं घटनेच्या पलीकडे जाऊन विचार करण्याने होईल. किती गोष्टी आपल्याला ह्या घेता येतील, यात यशसुद्धा येतील. म्हणजे यशसुद्धा आलं तरी सामान्य मनुष्य बेसावध होईल, कदाचित सुखाच्या लाटेत वाहून जाईल. सामान्य प्रतिक्रिया कशा असतात, ते प्रतिक्रियांची पहिली अवस्था. दुसऱ्या अवस्थेमध्ये कार्यकारण भाव शोधला की प्रयत्न बरोबर झालेले आहेत, आता याच्या पुढचे प्रयत्न पुढच्या वेळेला कसे करायचे त्याचं काही प्लॅनिंग होईल, म्हणजे नियोजन झालं. म्हणजे हे सगळं पुढचं दुसऱ्या टप्प्यावर झालं. तिसऱ्या टप्प्यावर परमार्थ उभा आहे. तो म्हणेल की याच्यात सुद्धा मला कसं सावध राहावं हे आता शिकायचं आहे. यशाने मनुष्य बेसावध होतो सर्वसाधारण, तर ते मला होऊ नये म्हणून यश दिलेलं आहे. आणि परमेश्वर ज्या अर्थी यश देतो त्या अर्थी माझी परीक्षा त्यात सुद्धा पाहतोय की यशाच्या वेळेला मला कशाची आठवण झाली, परमेश्वराची झाली, देवाची झाली, त्याने दिलं असं वाटलं का मीच मिळवलं असं वाटलं. सहज एक लिटमस पेपर टेस्ट घेतली त्याने माझी, थोडीशी ॲसिड टेस्ट घेतली की कळलं की अरे त्या क्षणी जर मीच मिळवलं असं वाटलं तर मी परमार्थाच्या परीक्षेत नापास झालो. म्हणजे परमार्थाचा विचार हा त्याच्या पुढचा असेल. तो म्हणजे ठीक आहे, हे यशही तुम्हीच दिलेलं आहे, अशी भावना झाली की तो परमार्थ आला, त्याला साधला. आता ह्या सगळ्याचा संकलित मी आता बाकी सगळं लावून सांगत नाही, पण ह्या सगळ्याचा परिणाम एवढाच होतो की आता घटना एक अपयशाची घेतली, एक यशाची घेतली, मनाविरुद्ध घेतली, असंख्य घटना जगामध्ये घडणार. या सगळ्या घटनेमध्ये आपण शांत राहण्याची प्रक्रिया आपल्याला सापडली, जर परमार्थ सापडला असेल तर, जर श्रेष्ठ अर्थ सापडला असेल सर्वात, तर याच्यामध्ये आपल्याला शांत चित्ताने राहता येतं. मग त्याकडे पाहता येतं. एरवी घटनात पाहता येत नाही, घटनात वाहून जायला होतं, तर ते वाहून जायला होत नाही, शांतपणे ते पाहता येतं. मग थोडी सबुरी येते, वाट पाहावी लागते, कारण परमार्थात वाट पाहायचं काम मोठं आहे. साईबाबा म्हणे सबुरी, ती सबुरी तशीच आहे आणि ती अगदी बरोबर आहे की त्याच्याशिवाय काम होणार नाही, थोडं शांत राहावं लागतं. आणि मग ती वेळ आली की बरोबर त्या गोष्टी होतात. तर यासाठी लागणारी जी सबुरी आहे ती मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टींनी एकदा आपल्या लक्षात आलं की घटना नुसती समोर पाहायची नाही, घटनेच्या पलीकडे जायचं. मग व्यवस्थित काय कार्यकारण भावासारखे विचार करायचे, जसे शास्त्रज्ञ करतील, जसं एखादं वैचारिक मनुष्य करेल साधा, तसं करायचे. आणि त्यानंतरचे पारमार्थिक विचार, हा अर्थ शोधला, आता परमार्थ शोधला. मग तो परमार्थ सापडला की मग शांत आहे, श्रद्धेत हालचाल काही नाही, गडबड काही नाही, चित्त शांत आहे. मग चित्त शांत असलं तर घटना तर थांबत नाही ना, त्याच्यापुढे दुसरी घटना उभी असते, त्याच्यापुढे उद्या उजाडलं की परत तिसरी घटना सुरू होणार. त्यावेळेला सर्वसाधारणपणे सामान्य माणसाची परिस्थिती घटनात जर अडकलेला असला तर कालच्या कृतींचे परिणाम आजच्या कृतीवर होतात, सकाळच्या कृतींचे परिणाम दुपारच्या कृतीवर होतात. तर ते ज्याला परमार्थ सापडला आहे त्याचे होत नाहीत. तो म्हणतो सकाळची कृती सकाळी, आत्ताची कृती आत्ता, संध्याकाळची संध्याकाळी, उद्याची उद्या. हे त्याला का कळतं तर त्याला परमार्थ सापडलेला आहे, त्याच्या पलीकडे तो गेलेला आहे. त्यामुळे चित्त शांत असल्यामुळे हे सगळ्याचे अर्थ लागले की ते सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर त्याच्याकडून पुढच्या ज्या कृती घडतील त्या योग्य स्वरूपाच्या घडतील. त्या योग्य कृती घडायला सुद्धा घटनेच्या पलीकडे जाऊन परमार्थापर्यंत जो प्रवास करेल त्याला त्या अर्थाने आपण परमार्थाकडे बघावं एवढी आपल्याला विनंती आहे. आणि म्हणून ह्याची सुरुवात श्रद्धेत्व सौम्य अशी जी उपनिषदाने केली ती त्यासाठी केली. थोडी श्रद्धा ठेवा, मग घटनेकडे पहा, मग आपल्याला काही त्रास होणार नाही. आज घटनांचा त्रास आहे, त्यावेळी घटनांचा त्रास असणार नाही. मग श्रद्धेत्व सौम्य एवढंच सांगता येतं. श्रद्धा असू दे, थोडी सबुरी असू दे, शांतता असू दे, ह्याच्यात अजून काहीतरी आहे हे शोधायला लागेल. ते आपल्याला कदाचित आज कळणार नाही, ते उद्या कळेल, परवा कळेल, वर्षांनी कळेल, पण कळल्याशिवाय राहणार नाही. कारण परमेश्वराला इच्छाच अशी आहे मुळात, त्याचं जे स्वरूप आहे तेच माझ्या ठिकाणी आहे.
त्यामुळे हे सगळं कळावं. जसं तो सत्यम ज्ञानम अनंतम आहे तसं माझ्यामध्ये सुद्धा ज्ञान निर्माण व्हावं अशी त्याची इच्छा आहे. फक्त ते देण्या इतपत माझी कुवत नाही, माझी पात्रता नाही. ज्या वेळेला माझी पात्रता निर्माण होईल त्यावेळेला तो मला ते सांगेल, ते मला ते कळेलही. आणि मग विश्वाचं रहस्य उलगडावं तसं आपल्या सगळ्या जीवनाचं रहस्य आपल्याला उलगडू शकेल तसं होईल. तोपर्यंत काय करावं, तोपर्यंत आपलं लिहून दिले चिठ्ठीवर ते करावं. नाम दिलं असतं ना, नाम घ्यावं, योग्य वेळाला की अर्थ कळतो. आपण आता साध्या व्यवहारामध्ये आपलं अगदी रुटीन काय, आता सध्याचा सीझन असा आहे, पाणी येतं, त्यांनी पोटाचे विकार होतात, त्रास होतं. सध्या खूप साथी आहेत, बिघडतं. त्यामुळे तर डायफेनॉक्झिलेट, हायड्रोक्लोराईड, एट्रोपाइन सल्फेट वगैरे असलं किती विचारलं तर काय आपल्याकडे, त्याच्यापेक्षा आपल्याला लिहून दिलेलं मटेरियल घ्या. बरं झालं तसं आहे सर, चिठ्ठीवर जे लिहून दिली ती घ्या. कशाला बागेच्यात पडायला, कंडल्याच्या पलीकडे जायची कुवत आली की जाऊ. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ओ आळू स्मरुनी वत्सला सदया, ओ आळू स्मरुनी वत्सला सदया. जय पांडुरंगा विठ्ठला सदया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ही ओढ कुठून तू लावियली भक्तीची, ही ओढ कुठून तू लावियली भक्तीची. हे भाग्य उजळले जाग दिली देवाची, हे भाग्य उजळले जाग दिली देवाची. माळावर कलीच्या बाग तुझी सत्याची, माळावर कलीच्या बाग तुझी सत्याची. या भक्त जगती रक्षण भक्ता देशी, या भक्त जगती रक्षण भक्ता देशी, भक्ता देशी. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ये अपात्र कुणी वा पात्र तुझ्या पायाशी, ये अपात्र कुणी वा पात्र तुझ्या पायाशी. तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करशी, तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करशी. जे प्रेमळ दुर्लभ संत हृदय तू धरिशी, जे प्रेमळ दुर्लभ संत हृदय तू धरिशी. दे अपात्र दीना भाराचव पायाशी, दे अपात्र दीना भाराचव पायाशी, पायाशी. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ओ वाळू स्मरुनी वत्सला सदया, ओ
नामस्मरण जय जय राम.